हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 3 जानेवारी 2026. नवीन वर्ष लागलेलं आहे. हो, आणि नवीन वर्षासाठी शेतकऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष शेतकऱ्याचं चांगलं जाणार आहे. बरोबर सर. कारण की ह्या नवीन वर्षात सरासरी इतका पाऊस पडणार आहे. सरासरीत का? म्हणजे नुकसानाचा पाऊस नाही, नुकसान होईल असा पाऊस नाही पडणार. हां, हां, अतिवृष्टी हां. तशी नाही होणार. हां, हां, हां. फक्त काय होईल, एक परतीचा पाऊस सप्टेंबरमध्ये एक जास्त पडेल. हां. त्याच्यामध्ये मग तळेला याला पाणी येईल समजा. हो का? हं. मात्र सर सरासरी पाऊस म्हणजे काय मग? म्हणजे समजा हिंगोली तुमचा जिल्हा आहे. हो, दरवर्षी हिंगोली जिल्ह्यात किती पडते? 550-600 मिलीमीटर पडतं. बरोबर. तर मग गेल्या 2025 ला काय झालं, तिथं 1200 मिलीमीटर पडला. हो, म्हणजे दुप्पट 2 पावसाळ्याचा पाऊस पडला. बरोबर. तितका पाऊस पडणार 2026 ला पडणार नाही. हां, हां. मग दरवर्षी जसा पडतोय का तसाच पडणार, पण पिकं चांगली येणार. त्याच्यामध्ये कापूस चांगला येणार, सोयाबीन, तूर हे सगळे पिकं जोरात येणार. हो का? म्हणजे शेतकऱ्यांना यंदा चांगले पिकं होणार 2026 मध्ये. 26 ला. आणखीन हो. एक सांगतो, हं. तुम्ही ऑब्झर्व करा. चिंचाचं झाड बघा कुठं असलं तर. हो, गावामध्येच आहे आमच्या. जिथं जिथं चिंचेच्या झाडाला ज्या भागात जास्त चिंचा लागल्या त्या हो, भागात खूप उत्पादन चांगलं येणार. बरोबर आहे. यंदा खूप चिंचा लागलेल्या चिंचाला. मालामाल होणार तिथले शेतकरी. हो का? बरं ज्या भागात मग चिंचाला जर चिंचा कमी लागल्या असेल, तर मग त्या भागात पाऊस कमी तिथं राहणार का? कमी तिथं मग जास्त पाऊस राहील. हो का? हां, हां. बरं सर, तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की 1 तारखेपासून ढगाळ वातावरण राहणार. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण निघालेलं आहे. आलं का नाही? हो. आता शेतकऱ्यांना आणखी 7 तारखेपर्यंत असं ढगाळ वातावरण आहे. 7 जानेवारीपर्यंत. 10 तारखेपासून पुन्हा थंडी वाढणार आहे. हो का? ज्यांना टरबूज खरबूज लावायचं तर ह्या 2-4 दिवसात लावून घ्या, उगवतंय. हां, हां, हां. मी म्हणलं होतं ना, ऊस वाल्यासाठी टरबूज वेलवर घ्यायसाठी आनंदाची बातमी म्हणलं. हो, हो. बरोबर पण आहे. याच्यात एक नुकसान आहे, याच्यात धुळी येणार आहे. हो का? त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय करा, बुरशीनाशक फवारणी करून घ्या. हां. हरभराच्या शेतकऱ्यांनी, गव्हाच्या. हो. हं. बरोबर आहे सर. समजा धुळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार, मात्र ढगाळ वातावरणामुळे असं शेतकऱ्यांचं काही नुकसान होणार नाही, मात्र फायदा होणार. हो. समजा ज्या झाडाला फुलं लागले, त्याचा माल कव्हर करण्यासाठी हे समजा आपल्याला ढगाळ वातावरण पाहिजे. हो. हां, बरोबर सर. बरं सर, मग पाऊस-बिऊस काही नाही का? नाही, नाही. हो का? 1 तारखेला फक्त सर थेंब मुंबईला पडतील थोडे. हो. थेंब येतील. काय होईल अजून पश्चिम महाराष्ट्र हं. तिकडे एक जरा महाराष्ट्राकडे जरा आज जास्त ढगाळ वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्राकडे. हं. मात्र तिकडे मग पावसाची शक्यता नाही. नाही, नाही, नाही. हो का? हं. समजा मग सर विदर्भामध्ये? विदर्भात सुद्धा नाही. फक्त थोडे थेंब पडतील कुठेतरी. पण हो धुळी का? येणार आहे जास्त. हां, हां, हां. हं. बरं मग आता ज्या शेतकऱ्यांनी तुरी वगैरे सोंगल्या, तर त्यांनी मग जमा करायला पाहिजे की समजा या ढगाळ काही काही वातावरणामुळे? चिंता करू नका. 2-3 दिवस राहा. काही पाऊस येणार नाही, काय नाही. हो का? नुसते थोडे थेंब येतील, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. हां, हां. बरं सर, जानेवारीमध्ये मग पुन्हा काही पावसाची शक्यता आहे का? कारण की एक लो प्रेशर बनत आहे म्हणते नाही, बंगालच्या उपसागरामध्ये. नाही जानेवारीमध्ये नाही. असलं तर सांगतो ना. हो का? मात्र जानेवारीमध्ये मग आता पावसाची शक्यता नाहीच. तशी नाही, नाही. शेवटच्या आठवड्यामध्ये जर ढगाळ वातावरण निघालं तर निघालं. हो, हो. हो. बरं सर, आता सरासरी पाऊस सांगत आहात तुम्ही 2026 मध्ये. हं. तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं आपल्याला म्हणजे कोणत्या महिन्यात कसा पाऊस राहणार ते तुम्ही सांगितलं होतं. परंतु काय होते सर, नवनवीन शेतकरी येत राहतात. तर हं, हं. त्यांना सुद्धा माहिती पाहिजे होती. म्हणजे कोणत्या महिन्यात कसा पाऊस राहणार? जूनच्या 7-8 जूनला काय होईल, थोडा पाऊस येईल. 7-8 जूनला. त्याच्यात काही शेतकऱ्याच्या लागवडी होतील. काही भागात पाऊस जास्त पडेल तर. हां, हां, हां. 27-28 मेला एकदा पाऊस येईल, अवकाळी पडेल. हो, हो. ती म्हणजे एंट्री करेल समजा, सांगेल की मी येईल म्हणून. हां, हां, हां. त्याच्यानंतर 16-17 जूनला एकदा पाऊस येईल. त्याच्यात थोड्याफार लोकांच्या लागवडी, कोणाच्या पेरण्या होतील काही भागातल्या. हो. बरोबर सर. 21 जून ते 30 जून जे पाऊस पडेल, मग त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या सुरू होतील. 21 ते 30 जूनमध्ये हो. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार. हां, सुरू होतील. आणि हां, त्याच्यातून थोडेफार उरतील तर ते 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल. हां, हां. समजा 10 ते त्याच्या 15 जुलैमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जाणार मग. मग राहिलेले सगळे मग ते हां, हां, हां. त्याच्यात कव्हर होऊन जातील. हो का? हो, म्हणजे शेवटी. शेवटी बरोबर. आणि त्याच्यानंतर काय होईल, जुलैमध्ये थोडाफार कमी राहील पाऊस. हां, हां. ऑगस्टला जास्त राहील. हो का?
आणि सप्टेंबरला थोडा आणखीन जास्त राहील. म्हणजे हा. परतीचा पाऊस जास्त पडणार यंदा. यंदा मग परतीचा पाऊस जास्त राहणार समजा. परतीचा हो का? सप्टेंबरला. आणि 12 नोव्हेंबरला थंडी येणार. 12 नोव्हेंबरला थंडी येणार. हम्म. बरोबर सर. हो. बरं सर, मग काही आता या 2-3 महिन्यामध्ये काही गारपिटीची शक्यता आहे? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा हरभरा पीक यावर्षी आहे, गहू पीक आहे. गणपतीमध्ये पाऊस पडणार आहे, गणपतीच्या वेळेस. गणपतीच्या वेळेस? हो. हां, हां. सर. गणपतीच्या वेळेस पाऊस राहील. हो, पोळ्याला एकदा पाऊस राहील. हो. आणि सर फेब्रुवारी ते मार्चमध्ये तुम्ही गारपीट समजा तुम्ही सांगितलं होतं मागच्या रेकॉर्डिंगमध्ये की दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च गारपीट असतेच. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हो, गारपीट असते. हो का? म्हणजे तुरळक भागात नाही कुठे म्हणजे या भागात पडली तर त्या भागात नाही पडणार, त्या भागात पडली तर या भागात नाही पडणार. गारपीटचं कसं असेल तुम्हाला सांगतो. हो. यापुढे काय करा, शेतकऱ्याला कोणाला गारपीट तज्ञाला विचारू नका, काही नका. हां, हां. त्या गारपीटवर अभ्यास करा, मला 15 वर्ष गेली. हो, हो. बरोबर. वहीमध्ये लिहून ठेवा म्हणा, कोणताच तज्ञ तुम्हाला सांगणार नाही गारपीट कुठं होते म्हणून. हां. जिथं नदी आहे हो. त्या नदीच्या बाजूला तिकडल्या साईडने 1 किलोमीटर आणि इकडल्या साईडने 1 किलोमीटर भविष्यात कधी बी गारपीट होऊ शकते. हो का? कुठं? नदीच्या? समजा तुम्ही नदीत सेंटरला उभा राहिले. हो, हो, हो. सेंटर पासून उजव्या हाताला 1 किलोमीटर आणि डाव्या हाताला 1 किलोमीटर या पट्ट्यामध्ये गारपीट होणार, हे भविष्यात कधी बी. हो हे का? लक्षात ठेवायचं. हां, 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 हां. एखाद्या कॅनल मध्ये उभा राहायचं सेंटरला. हो. कॅनलच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर भविष्यात गारपीट होणार, हे लिहून ठेवायचं. बरोबर, बरोबर आहे सर. एखादा तळ्याच्या सेंटर मध्ये जायचं. हां. तळ्याच्या बाजूने चारही बाजूने 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होणार, हे लिहून ठेवायचं. हां, 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 हां. एखादा डोंगर असेल, हो. डोंगरावर गारपीट होणार आणि डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटर काळीची जमीन असेल तर तिथं गारपीट होणार नाही. हां, हां, हां. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला कोणता पद्धत सांगणार नाही. हो, आणि हो. बरोबर. दरवर्षी वाटल्यास आता कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा, 22 फेब्रुवारी 22 ते फेब्रुवारी 10 मार्च ते त्या 10 20 मार्च. दिवसामध्ये महाराष्ट्रात एका ठिकाणी गारपीट होतेच. हां, 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 हां. बरोबर आहे. कुठं होते? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च एका ठिकाणी गारपीट होतेच. 20 दिवसामध्ये त्या. 20 दिवसामध्ये. बरोबर आहे. हो. एकाहत्तरी भागात कुठून तरी गारपीट जाणारच, हे हां. लक्षात ठेवायचं. हां, हां. सगळीकडे होत नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. हो, हो. आणि बरोबर आहे. जिथं जिथं आणखीन एक लक्षात ठेवा, जिथं जिथं काळीची जमीन आहे तिथं गारपीट होत नाही. हो झाली का? तरी बोरा एवढं होणार. हां, 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 हां. झाली तरी बोरा एवढी बोरा होणार. एवढं. हो. बरोबर. बरोबर आहे सर. हो. हो. मात्र सर आता शेतकऱ्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही. मात्र 7 नाही, नाही. तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार. नंतर परत थंडी वाढणार. हो, बर थंडी वाढणं पुरं. हो, हो. बरं, बरं. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ठीक.